भाजपचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक वादग्रस्त विधान केलेलं होतं। या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे आक्रमक झालेत। जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला 1 लाख रुपयांचं माझ्याकडून बक्षीस दिलं जाईल अशी थेट घोषणा बच्चू कडू यांनी केलेली आहे। तर मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी त्यांची गाडी फोडणार असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिलाय। नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची औलाद हाकलून काढा त्या पार्टीतून। तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेर द्यायला लागले का? फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं, तारीख देतं आणि हे वाचाळवीर मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं आणि किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे? अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही। मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मागायचं। मी तर फोडणारच भेटला तर, पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही। तर बच्चू कडू यांच्या विखे पाटलांवरील वक्तव्यानंतर भाजपचे आमदार प्रवीण तायडे आक्रमक झालेत। चिथावणीखोर वक्तव्य करून बच्चू कडू कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप तायडे यांनी केलाय। कसं आहे, असे चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातली जी सुव्यवस्था, कायदा व सुव्यवस्था हे बिघडवण्याचं काम बच्चू कडू करीत आहे। आणि जेवढं वय बच्चू कडूंचं आहे तेवढा अनुभव राधाकृष्ण विखे पाटलांचा राजकारणात। त्यांची गाडी एक फोडणाऱ्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस द्यायचं असं म्हणणे आणि त्याच्यानंतर एक आठवड्याभरापूर्वी आमदारांच्या माना कापणे, आमदारांच्या घरासमोर लघुशंका करणे, अशा प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहे। मी हे आवाहन करतो की गेल्या 20 वर्षात आपण शेतकऱ्यांच्या आपल्या मतदारसंघात काय केलं, मी वारंवार प्रश्न केलेला आहे। काय केलं याचं उत्तर साधं आहे, मी ते द्यावं। नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी सरकार सक्षम आहे। तर कर्जमाफीच्या वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर मंत्री विखे पाटील हे बॅकफूटवरती आलेत। निवडणुकीकरता जी सोसायटी काढतो आणि ती सोसायटी थकली की पुन्हा कर्जमाफीची मागणी करतो, पण पुढचा जो मुद्दा पहिला जो भाषण ते दाखवलंच नाही। आता बोलण्याची पंचायत घरी पुढे भाषणच करीन असं मी ठरवलं आता। कारण अनुत्पादक स्वरूपाचं काम आहे। सोसायट्यांच्या कर्जाकडून निवडणुका लढणं याला काय उत्पादकता आहे? कोणता उत्पादक स्वरूपाचं काम आहे?